मला माझ्या मुलाबद्दल काही विचारायचं आहे. लहानपणापासून तर खूप काही शिकवलं आणि तो चांगलं करतही होता. आता तो टीनेजर झालाय. आता तो काहीच ऐकत नाही. तर मी काय करू? उपस्थित राहा. तुम्ही उपस्थित राहा. पण कसं? उपस्थित तर मित्रासारखंच राहायचं असतं. फ्रेंडलीच आहोत. हो, तर बस तुम्ही जर त्याच्यासोबत मित्रासारखं असाल तर मग जेव्हा काही गरज असेल किंवा एखादी घटना घडत असेल, जे काही त्याच्या आयुष्यात चालू आहे, सगळं तर नाही सांगणार. या वयात आल्यावर मुलं आई वडिलांना सगळं काही सांगत नाहीत, पण त्याला जिथं कुठे दिसेल की घरात एक मित्र आहे आणि चांगला मित्र आहे, विश्वास ठेवण्याजोगा मित्र आहे, तर त्याला जिथं कुठे तुमची गरज भासेल तो मग बिनधास्तपणे तुमच्याकडे येऊ शकेल. हे दार उघड ठेवा. नाहीतर आई वडिलांना मग धोका होतो, धक्का बसतो. ते म्हणतात, अरे मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात हे सगळं चालू होतं, यांनी आम्हाला सांगितलं नाही. तर दरवाजा उघडा ठेवा की तो तुमच्याजवळ मित्रासारखा येऊन आपली गोष्ट शेअर करू शकेल. ठीक आहे, बस एवढंच. बाकी आता तर त्याची अशी अशी धारा वाहील, तुमचीही अशीच वाहिली होती. काळजी करू नका. जेवढे उभे आहेत सगळ्यांची अशीच वाहिली होती. तर काही नवीन होत नाहीये, हे काही पहिल्यांदा होत नाहीये. नाही पण सर, हे जरा जास्तच होतंय. आपल्या वेळेनुसार आपणही तसेच होतो. आपल्या आई वडिलांना विचारलं ना की आपण कसे होतो, तर ते सांगतील ना. हे तर आपण स्वतःला सर्टिफिकेट देतोय असं नाही.